उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली। शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीसाठी ऑनलाईन देखील उपस्थित नव्हता। दरम्यान रायगडावर असल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं। तसंच रायगडचं पालकमंत्रीपद मला मिळावं असं अनेकांना वाटतं असं देखील गोगावले यांनी म्हटलंय। भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठानची धारकरी मंडळी गेले 5 दिवस ते 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये पायी चालत रायगडावरती आज त्याचा सांगता समारोप झाला आणि त्या सांगता समारोपाला मला हजर राहणं क्रमप्राप्त होतं म्हणून मी थांबलो होतो आणि म्हणून करता मी त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही। त्या आमदारांना निमंत्रित नव्हते, फक्त आम्हाला 2 मंत्र्यांनाच निमंत्रित केलं होतं, परंतु मी ह्या अडचणीमुळे जाऊ शकलो नाही। मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। तुम्ही बघितलं तिथं टीव्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। काय वाटतं हा पालकमंत्री जो रायगडचा जो तिढा आहे तो केव्हापर्यंत सुटेल, काय अंदाज? सांगितलं ना 2-3 दिवसात आता सुटायला पाहिजे। मग आपले बरेचसे जे गोगावले ते होतील आता होणं गरजेचं आहे। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की बरेचसे पालकमंत्री असावे।